आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. उबाटा गटाचे काही भटकी त्यांना कुत्री म्हणलं तर वावगं ठरणार नाही. लोकांनी आम्ही केलेल्या आंदोलनाच्या विरोधात त्याने निदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्यांच्या आंदोलनात म्हटले की 5-6 कार्यकर्ते घेऊन शिवसेनेचं आंदोलन झालं म्हणजे आमचं. तर त्यांना मला सांगायचं आहे, जंगलात वाघ एकटा फिरत असतोय आणि कुत्री झुंड करून फिरत असत्या. आणि त्यांचा एक छोटा कार्यकर्ता बाळ नावाचा, त्यानं काहीतरी म्हटले की ही टमरेल कार्यकर्ते. त्याला मला सांगायचं आहे, 200 रुपयाची पॅन्ट आणि 100 रुपयाचा शर्ट हात गाड्यावर घेऊन माझ्यावर बोलताना विचार करून बोलायचं. मी पायातलं चप्पल सुद्धा 5000 रुपयाच्या पुढच्या किमतीचं घालतोय. काही लोकांनी म्हटले की आमच्या गाड्या पडतो. तर त्यांना मला सांगायचं, गाड्या फोडायचा विषय लांब राहिला, माझ्या गाडीवर खडा टाकून दाखवा. हातपाय मोडून जर तुमचा चौरंग नाही केलो तर नावचा किरणसिंग राजपूत नाही. शिंदे शिवसेनेने मिरजेत उबाटा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केले होते. त्यानंतर मिरजेत उबाटा शिवसेनेने खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक केला आणि शिवसेना शिंदे पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधात उबाटा पक्षाचे जिल्हाप्रमुख विशालसिंह राजपूत यांनी गंभीर टीका केली. या टीकेनंतर शिंदे यांच्या शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख अध्यक्ष किरणसिंह राजपूत यांनी उबाटा शिवसैनिकांच्या विरुद्ध आक्रमक टीका केली आहे. भटक्या कुत्र्यांनी आमच्या विरोधात मिरजेत आंदोलन केले. माझी गाडी फोडतो म्हणणाऱ्यांनी माझ्या गाडीवर नुसता खडा मारून दाखवा, तुमचे हातपाय तोडून टाकतो, असा इशारा किरणसिंह राजपूत यांनी दिला आहे. तसेच उबाटामधील ज्या शिवसैनिकांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांची कोल्हापूर परिक्षेत्राची विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे आपण तक्रार करणार आहे, अशी माहितीही शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख किरणसिंह राजपूत यांनी दिली आहे. 2 दिवसापूर्वी उबाटा गटातले काही 6 खासदारांनी आमच्या शिवसेनेत प्रवेश केला. ते प्रवेश केल्यानंतरनं वाचाळवीर संजय राऊत यांनी आमचे पक्षाचे मुख्य नेते यांच्याबद्दल काही अपशब्द वापरले. त्या अपशब्दाच्या निषेधार्थ आम्ही शिवसेना मिरज शहराच्या वतीने आमचे जिल्हाप्रमुख बजरंगभाऊ पाटील, मोहन वनखंडे, गजानन मोरे आम्ही सगळेजण मिळून संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडमार आम्ही आंदोलन केलं. ते आंदोलन झाल्यानंतरनं उबाटा गटाचे काही भटकी त्यांना कुत्री म्हणलं तर वावगं ठरणार नाही. लोकांनी आम्ही केलेल्या आंदोलनाच्या विरोधात त्याने निदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्यांच्या आंदोलनात म्हटले की 5-6 कार्यकर्ते घेऊन शिवसेनेचं आंदोलन झालं म्हणजे आमचं. तर त्यांना मला सांगायचं आहे, जंगलात वाघ एकटा फिरत असतोय आणि कुत्री झुंड करून फिरत असत्या. किरणसिंग राजपूत नेहमीच एकटा फिरतोय. त्यामुळं त्यांना मला एकच सांगायचं आहे. आणि त्यांचा एक छोटा कार्यकर्ता बाळ नावाचा, त्यानं काहीतरी म्हटले की ही टमरेल कार्यकर्ते. त्याला मला सांगायचं आहे, 200 रुपयाची पॅन्ट आणि 100 रुपयाचा शर्ट हात गाड्यावर घेऊन माझ्यावर बोलताना विचार करून बोलायचं. मी पायातलं चप्पल सुद्धा 5000 रुपयाच्या पुढच्या किमतीचं घालतोय. त्यामुळं विचार करून बोलायचं. आणि काही लोकांनी म्हटले की आमच्या गाड्या पडतो. तर त्यांना मला सांगायचं, गाड्या फोडायचा विषय लांब राहिला, माझ्या गाडीवर खडा टाकून दाखवा. हातपाय मोडून जर तुमचा चौरंग नाही केलो तर नावचा किरणसिंग राजपूत नाही. आणि इथून पुढे बोलत असताना माझ्याबद्दल व्यवस्थित बोला. मी वैयक्तिक कोणावर टीका केलेली नव्हती. आमची टीका संजय राऊत होती. तेव्हा माझं नाव घेत असताना विचार करून घ्या. मला मार्केटमधून काही लोकांचे फोन आले की काही भटक्या कुत्र्यांचा झुंड जमलेला आहे मार्केटात आणि महानगरपालिका कारवाई करत नाही. मी येऊन पाहणी केलं, मला लक्षात आलं तर ह्या कुत्र्यांच्यावर बंदोबस्त करणारे महापालिकेनं पोलीस प्रशासन करणार. कारण आज दुपारी आमची कोल्हापूर परिक्षेत्र आयजी साहेब यांच्याशी दुपारी 4च्या टायमिंगला भेट आहे. कारण त्या लोक जी जमलेली होती त्यातले बरेच लोक हे आरोपी आणि क्रिमिनल आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई कशी होत नाही हे मला बघायचं आहे. आणि ह्यांनी म्हणतात आम्ही एकटं दोघं काम करतोय. ह्या एकटा नाही, किरणसिंग राजपूत आणि गजानन मोरेनं तुम्ही उभा केलेलं जनसंपर्क कार्यालय उबाटाचं जमीन दोस्त केलं, तेव्हा पण तुम्ही आमचं काही वाकडं करू शकला नाही. तुमच्या छाताडावर भगवा लावून तुमच्या हातातली स्वागत कमान घेऊन रुबाबाद एकनाथ शिंदे साहेबांच्या नावानं कमान उभा करतोय, तुम्ही आमचं काही वाकडं करू शकलेलं नाही. त्यामुळे माझ्यासोबत बोलत असताना विचार करून बोला. आणि हे वाघ एकटा फिरतोय, कधी पण मला अडवायचा प्रयत्न करा. तुमचे जर हातपाय नाही मोडलो तर नावचा किरणसिंग राजपूत नाही.